नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, हा जो व्हिडिओ आहे हा UPSC साठी आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे। हा जो व्हिडिओ आहे हा UPSC आणि MPSC यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे। तर हा जो प्रश्न आहे ना हा थोडा धोरणात्मक लेवलला आहे की मी अनेक वेळा संशोधन करून हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे भारत आणि चायनाचं जे युद्ध झालेलं आहे ते भारत आणि चायना युद्धामागं काय कारण होती, आंतरराष्ट्रीय भौगोलिक सामाजिक राजकीय कुठली कारण होती याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि हे जे युद्ध आहे हे जरी भारताने हरलेलं जरी असला तरी या युद्धाचा भारताला खूप उपयोग झालेला आहे, कारण भारताने पंडित नेहरू यांची जी अलिप्ततावादाचं जे धोरण होतं या अलिप्ततावादाच्या धोरणापेक्षा जास्त फोकस त्यांचं आंतरराष्ट्रीय धोरण झालेलं आहे। म्हणजे पंडित नेहरूंचं आंतरराष्ट्रीय धोरण चुकीचं होतं अशातला भाग नाही। उलट माझं असं म्हणणं आहे की चायनाने हे जे युद्ध झालेलं आहे ना हे युद्ध जमिनीसाठी झालेलं नाही। चायना इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट लँड। जी लँड आहे का नाही त्या लँडमध्ये चायनाला इंटरेस्ट नव्हता। चायनाला इंटरेस्ट कशामध्ये होता की पंडित नेहरू यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं जे स्थान आहे ते स्थान कमजोर करण्यासाठी चायनाने हे युद्ध घडवून आणलेलं। चायनाला टेक्निकली त्या जमिनीमध्ये कमी इंटरेस्ट आहे। टेक्निकली चायनाला त्या जमिनीमध्ये कमी इंटरेस्ट आहे फक्त पंडित नेहरूंचं, कारण भारत हा स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे आणि पंडित नेहरूंचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबदबा खूप स्ट्रॉंग होता, जबरदस्त स्ट्रॉंग होता त्यांचा। आणि भारत या देशामुळे किंवा पंडित नेहरूंच्या फिलॉसॉफीमुळे किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमुळे किंवा टोटली भारतमुळे अमेरिकेचं जे कॅपिटलिझम आहे, रशियाचं जे सोशलिस्ट धोरण आहे आणि चायनाचं जे कम्युनिझम आहे या तिघांमध्ये संतुलन राहिलेलं आहे। बघा मी काय बोलतोय, भारतीय संविधानामुळे किंवा भारत हा एक स्ट्रॅटेजिकली जिओग्राफिकली स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे। तर भारत हा एक स्ट्रॅटेजिकली लोकेटेड देश आहे आणि भारताचं जे संविधान आहे ते एवढा केअरफुली ड्राफ्ट झालेलं आहे, एवढं केअरफुली डॉक्युमेंटेड झालेलं आहे आणि त्याच्यात ज्या पॉलिसीज आहेत ना एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना। आणि पंडित नेहरूंनी कॉन्स्टिट्यूशनला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला। सर्वश्रेष्ठ पंतप्रधान भारताला पुन्हा एकदा पंडित नेहरूंच्या लेवलचा पंतप्रधान भेटला पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा आहे। आणि पंडित नेहरूंच्या राजकीय आंतरराष्ट्रीय स्थानामुळे हे जे नाहीतर 10 वर्षामध्ये तिसरं महायुद्ध झालं असतं, तर पंडित नेहरू नसते ना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन नसतं ना तर तिसरं महायुद्ध व्हायला ना 10-15 वर्षाचं तिसरं महायुद्ध झालं असतं। तर तिसरं महायुद्ध न होण्यामागे अमेरिकेचा शहाणपणा पण कारणीभूत आहे, पण त्यापेक्षा जास्त भारताचा शहाणपणा कारणीभूत आहे। आणि त्यामागं कारण का पंडित नेहरूंनी कुठल्याही कॅपिटलिझम सोशलिझम ते जरी सोशलिस्ट विचारसरणीकडे जरी चुकलेले असले तरी त्यांनी सोशलिझम पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं। त्यांच्यावर फेबियन सोशलिस्टचा प्रभाव होता। तर पंडित नेहरूंचं जे आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान आहे ते स्थान कमजोर करण्यासाठी चायनाने हे केलेलं अतिशय घटिया राजकारण आहे। आणि चायना हा देश नेहमी घटिया राजकारण करतो। फिजिओलॉजिकली चायना लोकांना जे सगळ्या दुनियावरती अधिकार सांगतात ना त्याचा त्यांना काहीचाही अधिकार नाही। चायनीज लोक तेवढे कॉम्पिटंट नाही आहेत। पण मला त्याविषयी काय बोलायचं नाही आहे, मला एवढंच बोलायचं आहे की पंडित नेहरूंच्यावर अन्याय करण्यासाठी त्या लोकांनी हे युद्ध पुकारलेलं आहे, दुसरं कुठलंही कारण नव्हतं। आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा अकॅडमिक पर्पज आहे, नॉट अ पॉलिटिकल पर्पज। दिस इज अ डिस्क्लेमर गिवन by a man who is doing research in physics and mathematics। आंतरराष्ट्रीय राजकारणाचा माझा काही संबंध नाही। थँक्यू, धन्यवाद।